तर बारामतीत आज 2 सांगता सभा झाल्या। इथली लढाई पवार विरुद्ध पवार अशी पाहूया त्याबाबतच्या घडामोडी। बारामतीत आज काय घडलं? माझ्यावर फक्त बारामतीची नाही संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी 8व्यांदा विधानसभेत पाठवा। बारामतीकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। सांगता सभेत अजितदादांचं भावनिक भाषण। आपण काम करताना आपल्यावर जबाबदारी आहे। आपण कुठेही बारामतीकरांच्या विश्वासाला तडा जाऊन द्यायचा नाही। आपण कुठेही त्या बाबतीमध्ये कमी पडायचं नाही आणि विकास करत राहायचं। बारामतीचं नाव काढलं की शरद पवार नाव येतं। ही परंपरा सुरू ठेवण्यासाठीच युगेंद्रला निवडून द्या। मतांचा विक्रम करत युगेंद्रला विजयी करा। बारामतीतील सांगता सभेत शरद पवारांचं आवाहन। शरद पवार स्वाभिमानी, कधी भाजप सोबत गेले नाही। मला संधी द्या, पवारांच्या पावलावर पाऊल टाकेन। युगेंद्र पवारांचं मतदारांना आवाहन। तर तेच ते चेहरे बघून जनता वैतागली असं म्हणत अजितदादांवर टीका। जर तुम्ही मला संधी दिली तर मग पवार साहेबांचे विचार आपण जपणारे, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण पुढे जायचा प्रयत्न करणारे। बारामतीत दोन्ही पवारांच्या सांगता सभेला कुटुंबीय उपस्थित। अजित पवारांच्या सभेला आई आशाताई पवारांची हजेरी। अजितदादांच्या सभेत त्यांच्या आईचा संदेश वाचून दाखवला। अजितदादांवर अन्याय झाल्याचं वक्तव्य। प्रतिभा काकी माझ्या आईसारख्या टेक्सटाईल पार्कमध्ये जे घडलं त्याचं वाईट वाटलं। प्रतिभा पवारांना अडवल्याच्या घटनेवर दादांची प्रतिक्रिया। तर इतक्या खालच्या पातळीवर जाऊन सहानुभूती मिळवू नका, शरद पवार गटावर टीका। काल जे टेक्सटाईल पार्क मध्ये घडलं त्याच्यामुळे मला पण वेदना झाल्या। मी कधी पण माझे विरोधक आले तरी त्यांचं काम होण्यासारखं असेल तर करतो। काकींचा तर प्रश्नच नाही, त्या माझ्या आईसारख्याच। अजित पवार 2 लाखाच्या लीडनं विजयी होणार। लोकसभेला पवार साहेब, विधानसभेला अजितदादा हे बारामतीकरांनी ठरवलंय। महायुती येणार आणि अजितदादा मुख्यमंत्री होणार, जय पवार यांचा दावा। पहिल्यांदा मी एवढे बारामतीकर एका सभेसाठी आलेले बघितले। बारामतीकर पूर्ण पवार कुटुंबावरती प्रेम करतात, त्याच्यामुळे तेव्हाच त्यांनी ठरवलेलं होतं की लोकसभेला ताई म्हणजे साहेब आणि विधानसभेला दादा। बारामतीतील लढाई कौटुंबिक नसून विचारांची। अजित पवारांना मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य मिळेल, सुनेत्रा पवार यांच्याकडून विश्वास व्यक्त। वयस्कर लोकांपासून ते युवकांपर्यंत सगळेच जण दादांच्या पाठीशी खंबीर उभे असल्यामुळे मला वाटतं मागच्यापेक्षा सुद्धा जास्त लीड होण्याची शक्यता आहे। अजित पवारांनी पक्ष चिन्ह काढून घेतलं। घड्याळाचा निकाल अजूनही कोर्टात आहे, तर अजित पवार निधीसाठी सोडून गेले नाहीयेत, ईडीच्या भीतीने गेलेत। बारामतीच्या सांगता सभेतून सुप्रिया सुळेंचा अजितदादांवर निशाणा। युगेंद्र पवारांच्या सभेत प्रतिभा पवारांच्या हातात लक्षणीय फलक झळकले। शरद पवारांच्या फोटोखाली जिकडे म्हातारं फिरतंय तिकडे चांगभलं होतंय असा उल्लेख।